तेच आपल्याला बुडवते. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, माणसानं 3 लोकांना कधी विसरू नये. माणसानं 3 लोकांना कधी विसरू नये. ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यांना अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. पक्क लक्षात ठेवावं. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपलं परक नेमकं कोण. आपल्यातले परकी आणि परक्यातले आपले ओळखायला शिका. हे जरा कळलं होतं कोरोना नावाचा रोग आलता तेव्हा. मराठी शाळेत मुक्काम, आपल्याच भावकीनं रस्ता बंद केला. बायको सुद्धा भाकरी वाढायला येत नव्हती. तुमचं कशाला, मी आलो होतो पॉझिटिव्ह. माझ्या बायकोन तर लांब लचक काठी घेतली होती आणि तिला त्या काठीला शेंड्याला खिळा ठोकला होता. त्याच्यात चपाती अडकवायची आणि लांबनच टाकायची. सोशल डिस्टन्स.